विमान दुर्घटनेत विजय रुपाणींचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली आहे। विजय रुपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते। विमानाचं टेक ऑफ करताना हा अपघात झाला। मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील 3 विद्यार्थ्यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झालाय। एअर इंडियाचं विमान हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळलं। यामध्ये हॉस्टेलमधील 50 विद्यार्थी जखमी झालेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विमान अपघातानंतर सर्व मृतदेह अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले। या ठिकाणी मृतांची ओळख पटवली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमान दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले। अहमदाबादमधील ही दुर्घटना हादरवून टाकणारी असं जखमींना सर्वतोपरी मदत करणार असल्याचं वक्तव्य मोदींनी केलंय। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं। या अपघातात 244 जणांचा मृत्यू झालाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शोक व्यक्त केला गेला। महाराष्ट्रातील जनता दुःखात सहभागी, सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही देण्यात आलेलं आहे। अहमदाबादमधील विमान अपघात अतिशय धक्कादायक आहे। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शोक व्यक्त केला। अहमदाबाद विमान दुर्घटनेवर उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला। अपघात धक्कादायक आणि दुर्दैवी आहे। एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे। विमान अपघाताच्या दुःखद घटनेमुळे वाढदिवस साजरा करणार नाही अशी घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी केली। वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम नियोजित होते, मात्र कार्यकर्त्यांनी आपल्या निर्णयाचा आदर करावा अशी विनंती आदित्य ठाकरेंनी केली आहे। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं। या अपघातात आपले सहकारी विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला। यावर विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली। तसंच अपघाताचं कारण समोर येईपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य नसल्याचं सुळे म्हणाल्या। काँग्रेस सदस्य पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी विमान अपघातानंतर शोक व्यक्त केलाय। विमान अपघातानं धक्का बसलाय आणि दुःखही झालं। प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत। समोर आलेलं दृश्य अत्यंत वेदनादायी आहे असंही सोनिया गांधी म्हणाल्या। अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमानाचा अपघात हृदयद्रावक आहे। कठीण काळात मृत कुटुंबियांसोबत आपल्या संवेदना आहेत। प्रशासनाकडून तातडीनं बचाव आणि मदत कार्य करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। अहमदाबादमधील विमान दुर्घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी पोस्ट करत दिलेली। विमान दुर्घटना मन हेलावून टाकणारी, जखमींच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा हो अशी प्रार्थना शरद पवारांनी केली आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विमान अपघातानंतर दुःख व्यक्त केलंय। अहमदाबादमधील एअर इंडियाचा विमान अपघात ऐकून धक्का बसला। या क्षणी केवळ देवाकडे प्रार्थना करते असंही ममता बॅनर्जींनी म्हटलंय। विमान दुर्घटनेप्रकरणी टाटा समूहाकडून आर्थिक मदत जाहीर केली। अहमदाबाद विमान अपघातानंतर मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली जाते। मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत टाटा समूहानं जाहीर केली आहे। अहमदाबादमधील विमान अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला आणि दुःख झालं अशी प्रतिक्रिया केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दिली। आपल्या भावना आणि प्रार्थना विमानातील सर्व प्रवाशांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत असंही राममोहन नायडू यांनी म्हटलंय। अहमदाबादमध्ये भीषण विमान दुर्घटना झाली। त्या विमानात महाराष्ट्रातील अपर्णा महाडिक होत्या। विमानात त्या कॅबिन क्रू म्हणून काम करत होत्या। अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंच्या भाचे सून आहेत। अहमदाबाद इथं अपघातग्रस्त झालेल्या विमानात नागपुरातील एका कुटुंबाचाही समावेश आहे। यशा आमदार यांच्यासह त्यांचा मुलगा आणि सासू हे विमानात होते। या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागपुरात रामपेठ इथं राहणाऱ्या कामदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। अहमदाबाद विमान अपघातात मूळचे सांगोला तालुक्यातील हातीत गावातील पवार दाम्पत्याचा समावेश आहे। महादेव पवार आणि आशा पवार अशी त्यांची नाव आहेत। लंडनमध्ये त्यांचा मुलगा व्यावसायिक आहे। त्यांच्याकडे जाण्यासाठी विमानानं प्रवास करत होते, तर त्यांचा दुसरा मुलगा अहमदाबाद इथं व्यवसाय करतो। तर आता एक धक्कादायक बातमी। विजय रुपाणी यांचा 1206 हा लकी नंबर होता, मात्र तोच नंबर त्यांच्यासाठी अनलकी ठरलाय। दुर्घटनाग्रस्त विमानात रुपाणी बसलेल्या सीटचा नंबरही 12 होता। त्यांनी विमानात 12:10 बोर्डिंग केलं होतं। विशेष म्हणजे आज तारीखही 12 जून म्हणजेच 12/6 आहे आणि 1206 हा लकी नंबर असल्यानं विजय रुपाणी यांनी आपल्या सर्व वाहनांचा हाच नंबर
त्यांना दिलेला होता, तसंच त्यांच्याकडचा दुचाकींनाही हाच नंबर होता, हाच 1206 त्यांचा लकी नंबर आजच्याच 1206 या दिवशी अनलकी ठरलेला आहे। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा लकी नंबर 1206 हा होता आणि आज तारीखही 1206 आहे। पाहुयात मुंबई फास्ट। अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानात बदलापूरच्या दीपक पाठक यांचाही समावेश आहे। ते अपघातग्रस्त विमानातील केबिन क्रू एक्झिक्युटिव्ह होते। या विमान अपघाताची बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असताना राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान या भेटीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपली भूमिका मांडलेली आहे। आता मराठी माणसाचा विचार हा राज ठाकरेंनी करायचा आहे अशी प्रतिक्रिया देत अनिल परब यांनी युतीचा चेंडू राज ठाकरेंकडे टोलावलाय। राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट ही केवळ स्टंटबाजी आहे। अशा भेटीगाठीतून काहीच साध्य होणार नसल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी ही खेळी असल्याचा दावा नाना पटोलेंनी केलेला आहे।